आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत सोपी अशी पाटवडीची रेसिपी। याला थापी वडी असेही म्हटलं जातं। ही पाटवडी आपण पितृपक्षातही बनवतो किंवा भाजीला काही नसेल तेव्हाही आपण ही पाटवडी रस्सा करून खातो। खूपच टेस्टी बनून तयार होते, अगदी लवचिक आणि मऊसूत बनून तयार होते, अजिबात घशात फसत नाही। ही पाटवडी मी कशी बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राइब करा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीज मध्ये। सर्वात आधी आपण इथे एक ठेचा तयार करणार आहोत। त्यासाठी मी ते 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आल्याचा घेतला आहे। थोडी कोथिंबीर घातली आहे मी याच्यामध्ये, जाडसरच वाटायचे आपल्याला, पाणी न घालता। हे बघा अशा पद्धतीने करून घ्यायचे आपल्याला। त्यानंतर मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतला आहे इथे पाटवडीसाठी, आणि याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालणार आहोत। एक असा पातळ घोळ तयार करायचा आहे आपल्याला, गुठळ्या होऊ द्यायच्या नाही अजिबात। साधारण मी इथे 1 ग्लास पाणी घातलं आहे। हे बघा अशा पद्धतीने घोळ तयार केला आहे पातळ, अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी पाहिजे। त्यानंतर आपण आता फोडणी तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 3 चमचे तेल घेतलं आहे, अर्धा चमचा मी इथे मोहरी घातली आहे, मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घातले आहे। फोडणी छान खमंग बसू द्यायची आहे। त्यानंतर आपण जो ठेचा तयार केला होता तो घालणार आहोत फोडणीमध्ये, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। थोडं हिंग घातलं आहे मी चिमूटभर। व्यवस्थित परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद घालणार आहोत। थोडं मिक्स करून आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत, अर्धा ग्लास पाणी घातलं आहे मी याच्यामध्ये, आणि थोडं चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपण। त्यानंतर आपण पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे, आणि त्याच्यानंतर आपण जे बेसन पिठाचा घोळ तयार केला होता तो घालणार आहोत थोडा थोडा करून, आणि लगेचच मिक्स करत जायचं आहे जेणेकरून याच्या गुठळ्या तयार होणार नाही। तुम्ही जर सिलिकॉनचा स्पॅटुला वापरला तर त्याने लगेचच असं छान मिक्स होतं आणि आपल्या गुठळ्या अशा पटकन मोडल्या जातात त्याच्यामध्ये। हे बघा असं स्मूथ इथे मिश्रण तयार झालं आहे, तुम्ही पाहू शकता अजिबात गुठळ्या झाल्या नाही याच्यामध्ये। व्यवस्थित सगळ्या बाजूने याला मिक्स करून घ्यायचं आहे, सतत ढवळत राहायचं आहे याला। त्याच्यानंतर आपण 1-2 मिनिटाची ते वाफ देणार आहोत। 2 मिनिटाच्या वाफेनंतर इथे आपलं हे मिश्रण तयार झालं आहे। पाटवडीचं मिश्रण तर तयार झालं आहे, तोपर्यंत आपण एका ताटाला इथे मागच्या बाजूला तेल लावून घेणार आहोत। याच्यावरच आपण पाटवडी थापणार आहोत जेणेकरून हे पटकन निघेल, आणि गरम गरमच हे आपल्याला करायचं आहे, लगेचच याच्यावर हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। तुम्ही एखाद्या उलटणीच्या साहाय्याने सुद्धा याला पसरून घेऊ शकतात, किंवा हाताला थोडं पाणी लावून याला थापून घेऊ शकतात, तेल पाणी काही लावू शकतात, किंवा स्पॅच्युलाच्या साहाय्याने पण आपण याला पसरून घेऊ शकतो। पण ही प्रोसेस आपल्याला पटापट करायची आहे। बघा एकसारखी मी इथे पाटवडी थापून घेतली आहे। आता याच्यावर मी इथे भाजलेलं तीळ घालते आहे, जेणेकरून छान असं खमंग चव येईल याची, आणि असं हाताच्या साहाय्याने थोडी दाबून घ्यायची आहे जेणेकरून ते निघणार नाही। त्यानंतर मी याच्यावर किसलेलं ओलं नारळ घालते आहे, याच्यामुळे खूप छान चव येते। तेही असं आपण हाताने दाबून घेऊया। जर तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरं घातलं तरीही चालेल, त्याने पण छान चव येते। अजून याची थोडी चव वाढवण्यासाठी थोडी हिरवीगार इथे कोथिंबीर घालते आहे मी, दिसायलाही छान दिसतं आणि चवीलाही खूप छान लागतं हे। पाटवडी व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपण याला कापणार आहोत। पूर्णपणे थंड झाल्यावर व्यवस्थित त्याचे काप निघतात। पाटवडी आता इथे थंड झाली आहे, आपण याचे आपल्या आवडीप्रमाणे काप करून घेऊ शकतात। तुम्ही चौकोनी करू शकतात, मी ते डायमंड आकाराचे कापते आहे। उभ्या आकारात आधी चिरून घ्यायचे आहे आपल्याला, अशा एक रेषा पाडून घ्यायच्या आहे चाकूच्या सहाय्याने। त्यानंतर ताट असं तिरपं करून तिरप्या बाजूने याला कापायचं आहे, जसे आपण शंकरपाळे काप करतो ना, अगदी तसंच शेप द्यायचं आहे आपल्याला याला। हे बघा अगदी इझिली कापल्या जात आहे, तुम्ही पाहू शकता ते। मी इथे तुम्हाला काढून दाखवते आहे पाटवडी किती अशी मऊ झाली आहे, अजिबात त्याच्यात गुठळ्या झाल्या नाहीये, एकदम मऊ झाली आहे अशी, अजिबात त्याच्या खाल्ल्यानंतर घशामध्ये हे फसणार नाही, अडकणार नाही। हे बघा तुम्ही पाहू शकता, सर्व बाजूने तुम्हाला दाखवते आहे। तुम्ही ही पाटवडी चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा रस्सा भाजीसोबत खाऊ शकतात, खूप छान लागते। तुम्ही अशा पद्धतीने पाटवडी नक्की एकदा करून बघा, आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राइब करा, बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला माझे असे छान छान रेसिपीज बघायला मिळतील।
पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.